नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा प्राणी वर्गीकरणाच्या मॉड्यूल नंबर 3 मध्ये आज या ठिकाणी आपण भेटत आहोत। मग मॉड्यूल नंबर 1 मध्ये काय केलं आपण? मॉड्यूल 1 शिकताना आपण हायरार्की समजून घेतली, क्लासिफिकेशन समजून घेतलं, कशाचं काय वर्गीकरण आहे, कशाचं काय उदाहरण आहे आणि प्रत्येक संघाबाबत एक उदाहरण आपण लक्षात ठेवलं होतं। दुसऱ्या मॉड्यूल मध्ये काय केलं आपण? त्याचे गुणधर्म समजावून घेतले की ज्या अनुषंगाने प्रश्न येता येतं। आता तिसरं मॉड्यूल करायचंय आपल्याला। आजचं तिसऱ्या मॉड्यूल मध्ये कशाच्या बेसिसवरती करायचंय की प्रत्येक परीक्षेला जर पाहिलं मागच्या 2-3 वर्षात तर एक संघाबाबत अशी उदाहरणं दिली जात आहेत आणि उदाहरणांची नावं वाचली तर आपल्याला एकही नाव असं डे टू डे लाईफ मधलं वाटत नाही। जर त्या इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे एक असतं व्हर्टिब्रेट्स, एक असतं इनव्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्सची नावं अवघड येतं म्हणजे असमपृष्ठरज्जूची, समपृष्ठरज्जूची ओळखीची असू शकतात पण असमपृष्ठरज्जूची अतिशय अवघड नावं येतं। आणि मग ते नावं लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी शक्कल लढवली गेली पाहिजे, काहीतरी करून ते लक्षात ठेवलं पाहिजे। आणि तुमचा विश्वास माझ्या ट्रिक्सवरती होता त्याच्यामुळे मी त्याच्यावरती खूप सारं काम केलं आणि तुमच्यासाठी एक जादुई गोष्ट आज घेऊन आलोय। ती तुम्ही जर डायरेक्टली तुमच्या लक्षात राहत असेल, परत आपलं तसंच आहे रेग्युलर, जर तुमचं ऐकू जबरदस्त आहे डायरेक्ट नाव लक्षात ठेवा, पण जर तुम्ही सामान्य असाल तर तुम्हाला या ट्रिक्सचा फायदा नक्कीच होईल। मग काय करणार आहे आपण आज? या 9 अ तुकडी ब तुकडी सांगितली होती तुम्हाला। इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे नॉन कोऑर्डिनेटावाले 9 संघ आणि कोऑर्डिनेटावाले 5 संघ, ह्या सगळ्याची आज आपण आजच्या मॉड्यूल मध्ये फक्त उदाहरणं लक्षात ठेवणार येतं आणि ती अशी ठेवणार येतं की परत तुम्हाला ते विसरता कामा नाही, म्हणजे परत वाचावच नाही लागलं पाहिजे। ही जी इमेज मी तयार केलेली आहे त्याच्यासाठी काय मेहनत, कसं काय ते सगळं बाजूला राहू द्या। तुम्हाला एकही मार्काचं जर इथून आलं तर ते चुकता कामा नाही, कारण मी एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी तयार केलंय तर तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे प्रॉपर। याची इमेज द्या सर, असं करा, हे काय मागू नका, कारण हे रेडी फक्त तुम्ही 2-3 वेळेस पाहिलं की तुमचं क्लिअर होईल। लक्षात आलं? असमपृष्ठरज्जूचे 9 संघ येतं, त्याची ट्रिक्स सुद्धा तुम्हाला माहिती आहे। काय केली होती आपण ट्रिक्स? पोरीनं सिलेंडर प्लॅटिनावरती निमूटपणे प्लॅटिनावरती आणला, 5 संघ। त्याच्या खालचा आर्थोपोडा म्हणजे आधी मला इकडं हान, आर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा, 9 संघ तोंडपाठ झालेले आहेत सगळे। काय? पोरीनं पोरीफेरा, सिलेंडर सिलेंडराटा, निमूटपणे निमॅटोडा आणि प्लॅटिहेल्मिंथिस। क्लिअर? आता आपल्याला काय करायचंय? पुढे जायचंय। हे असमपृष्ठरज्जूचे हे 5 संघ, मासे जमिनीवर यायला धडपड करत होते, एम्फिबियन्स सरपटायला लागले, चालायला लागले, उडायला लागले। प्रत्येक याच्यात मागची थोडीशी रिव्हिजन घेतोय, याचं कारण की हे अवघड आहे, क्लिअर होत नाही लवकर, म्हणून परत परत तुम्ही घ्या करून। असमपृष्ठरज्जूचे आता काय येतं? हे 9 संघ येतं आणि आपल्याला याचे काय करायचे? या 9च्या 9 संघांचे सगळेच्या सगळे म्हणजे जे स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, बाजारातल्या कुठल्याही पुस्तकामध्ये जे उदाहरणं दिलेत ऍटलिस्ट तेवढे आले पाहिजे। आता याच्या बाहेर जाऊन एखादं नवीन उदाहरण आलं तर 100% आपल्याला ते येणार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तो प्रश्न चुकेल, कारण प्रश्नामध्ये माहितीवाला नोन डेटा जो असतो त्याच्या बेसिसवरती जर तुम्ही प्रश्न सोडवला तर 100% उत्तर बरोबर येतं। मग आता हे 9 संघ आणि त्याचे उदाहरणं। सगळ्यात पहिला संघ पहा, संघ पोरीफेरा। याचं मी तुम्हाला पहिल्या मॉड्यूल मध्ये एक एक उदाहरण प्रत्येक संघाचं का पाठ करायला लावलं होतं ते तुमच्या आता लक्षात येईल, कारण तुम्हाला मी तोच क्रम का पाठ करायला लावला होता हे तुम्हाला मॉड्यूल 2 मध्ये लक्षात आलं की आपल्याला त्याच्यानुसार गुणधर्म पाहिजे होते। मग एक एक संघ आणि एका संघाचं एक एक उदाहरण काय सांगितलं होतं? पोरीफेराचं सगळ्यांना सांगितलं होतं, पोरांना वाटतं पोरी सायको, पोरींना वाटतं पोरं सायको। मी उदाहरण सांगितलं होतं सायकॉन पाठ करा, बरोबर? काय? सायकॉन पाठ करा। दुसरी उदाहरणं कुठली येतं मग? युप्लेक्टेला आणि युस्पॉन्जिया, बरोबर? हे 3 उदाहरणं आपल्याला पोरीफेरा संघाचे लक्षात ठेवायचे। तुम्ही म्हणताल सोपं आहे, अरे पण एक सोपं आहे, ज्यावेळेस हे 9 ते 5 14 15 संघ ज्यावेळेस करतात त्यावेळेस कन्फ्युजन होतं। म्हणून काय करायचं? पोरीफेरा म्हणजे पोरीला वाटतं पोरं सायको, पोरांना वाटतं पोरी सायको। पोरगी जर ज्यांना बुद्धी आहे जबरदस्त त्यांनी हे एवढंच पाठ करा। पुढची स्लाइड आपल्या सामान्यांसाठी। काय स्लाइड पहा? दोघांचे भांडणं चाललेत, पोरग पोरीला म्हणतं यू सायको, पोरगी पोराला म्हणते यू सायको, डबल यू आला, युप्लेक्टेला, यू सायको आणि दुसरं काय परत युस्पॉन्जिया आणि आपलं काय सायको, सायकॉन। झालं? परत हे 3 उदाहरणं पोरीफेरा या संघाबाबतीत विसरले नाही पाहिजेत। आणि पोरी फिरवणारं पोरग असं छपरी असतं, आपले एमपीएससीचे तसे नसतेत, म्हणून तशीच इमेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला
आहे ही कशी तयार केली, काय केली, हे तुम्ही ज्याला कळतं तो समजू शकतो की ॲज इट इज असं हे एवढं तयार करणं आणि त्या एका संघाशी रिलेट करणं, त्याच्यासाठी नक्कीच मी काहीतरी मेहनत घेतली असेल. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न चुकले तर 100% तुम्ही काय करताय, याचा प्रॉपर अभ्यास करत नाहीयेत. बरोबर. पोरीफेरा संघ ओके झाला. दुसरं संघ सिलेंटराटा. सिलेंटराटा म्हणजेच काय, निडारिया. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. मग निडारियाची उदाहरणं कशी पाठ करायची आपल्याला. ती पोरगी आली होती काय, सिलेंडर घेऊन आली होती गाडीवरती. मग याला वाटलं, एक उदाहरण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिलेंटराटाचं, हायड्रा. कारण सिलेंडर मध्ये काय कुठला वायू असतो असं मी पाठ करा म्हटलं होतं, हायड्रोजन. त्याच्यावरून हायड्रा केलता. मग याने तिला काय केलं, हा काय म्हटला, अरे ऐक ना म्हणायचं होतं, पण अरे म्हणजे ऑरेलिया. ती लगेच त्याला म्हणली आबे जा, ऑबेलिया, ऑरेलिया, ऑबेलिया. क्लिअर. आता याचे दोन गट पडतात. एक असतं एकटे राहणारे आणि एक असतं समूहाने राहणारे. मग आपण त्याच फॉर्मॅटमध्ये याची उदाहरणं पाठ करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सिलेंडराचे दोन प्रकारे, एक म्हणजे एकटे राहणारे प्राणी आणि दुसरे म्हणजे समूहाने राहणारे प्राणी. बरोबर. मग एकट्यात मध्ये ती भेटली, तो काय म्हणला, हाय, अरे. ती काय म्हणली, आबे. झालं. हायड्रा, ऑरेलिया आणि ऑबेलिया हे तीन एकटे राहणारे आहेत. आता समूहाने राहणारे कोणते येतं मग, सी एनिमोन. आता हे एकत्र केलंय म्हणल्यावरती समूहाने राहते हे दोघं सोबतीने. पहा, सी एनिमोन, सी कोरल्स, सी फॅन आणि सी पॅन. हे सुद्धा तुमच्यासाठी आणलंय. पहा, त्याच्या हातामध्ये पहा तुम्हाला दिसत असेल पेन आहे, पेन, पेन आहे, पेन. म्हणून सी पॅन. आणि त्यांच्या डोक्यावरती फॅन आहे, सी फॅन. आणि एनिमोन आणि कोरल्स हे लक्षात ठेवा. म्हणजे एकटे राहणारे हाय म्हणला, ती म्हणली अरे, आबे. क्लिअर. हायड्रा, ऑरेलिया, ऑबेलिया. समूहाने राहणारे सी एनिमोन, सी कोरल, सी पॅन आणि सी फॅन. ही चित्र आठवायचं. डोक्यावरती फॅन होता, हातामध्ये पेन होता. क्लिअर. आता हे काहींना मी म्हणतो की असं वाटेल की काय ते याच्यापेक्षा हे पाठ करणं सोपं आहे, ज्याच्या पाठ राहणार नाही त्याने ट्रिक्सचा वापर करा. आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला काहीही करून येणाऱ्या कंबाईनला कितीही मेरिट लागो, मेन्सला राहायचंय. काय करायचंय, मेन्सला राहायचंय म्हणजे राहायचंय. कारण एवढे मेन्सला वेळ दिलेला आहे त्यांनी. फक्त प्रिलियम काढायची आहे तुम्हाला. 100% तुमची पोस्ट यावर्षी मिळेल. 2 नंबरचा संघ झाला. 3 नंबरचा संघ, संघ प्लॅटीहेल्मिन्थिस. याचा एक प्राणी मी पाठ करायला लावला होता. ह्या प्लॅवरून प्लॅनेरिया हा एक प्राणी पाठ करायला लावला होता. म्हणजे प्लॅनेरिया लक्षात राहतं. मग काय होता प्लॅन, हे जे कुत्रं होतं, ह्या कुत्र्याचा प्लॅन होता की ह्या माणसाचं किंवा पोराचं लिव्हर फोडून त्याचं रक्त प्यायचं. पण हा माणूस हुशार होता. हा म्हणला कुठं आशाच्या नादी लागता, त्याला बाय बाय म्हणून निघून गेला. बरोबर. मग हा कोण आहे, प्लॅनेरिया. तर आपलं पहिलं लक्षातच आहे प्लॅनेरिया. दुसरं काय, कुणाचा प्लॅन होता, डॉगचा. म्हणून डॉग वर्म. आता इथं डॉग वर्म लक्षात ठेवा. डॉग फिश हे पायसेस मधले डॉग फिश, हे डॉग वर्म आहे. कुणाचा प्लॅन होता, कुत्र्याचा म्हणजे डॉगचा. काय होता, याचं लिव्हर तोडून, लिव्हर फ्लूक, रक्त पियायचा म्हणजे ब्लड फ्लूक. पण त्याचं ते काय सक्सेस झालं नाही. कारण हा काय म्हणला, बाय बाय, तू तुझा हुशार राहा. मग बाय बाय म्हणजे बाय पॅलिडियम, बाय पॅलिडियम. बस एवढे प्राणी लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्याही परीक्षेला याच्यातून एखादा 100% येत असतो. संघ प्लॅटीहेल्मिन्थिस. आता या संघाची हीच ट्रिक्स आहे का नाही हे सुद्धा महत्वाचं असतं. बऱ्याचदा काय होतं, खूप भारी भारी ट्रिक्स दिल्या जातात पण त्या लक्षात येत नाहीत, पाठ होत नाहीत. म्हणून मी तुम्हाला पहिल्या मॉड्यूल मध्ये सांगितलं, एक एक संघाचा एक एक प्राणी आपला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितली होती. पोरीफेराचं सायकॉन सांगितलं होतं, सिलेंट्राटाचं हायड्रोजन ऋण हायड्रा सांगितलं होतं, प्लॅटीहेल्मिन्थिस प्लॅनेरिया सांगितलं होतं. मग प्लॅन कुणाचा आहे तर कुत्र्याचा. ही इमेज तुम्हाला आठवू शकते. चौथा संघ पहा, संघ निमॅटोडा. निमॅटोडा म्हणजे काय, गपचूप चालला होता. याला दुसरं नाव काय निमॅटोडाला, ॲस्केलीहेल्मिन्थिस.
आणि मी तुम्हाला सांगितलं होतं याचं उदाहरण पाठ करायला. जंत जे आपल्याला ज्याच्यामुळे आजार होतो, रोग होतो, ते जंत ह्याचं उदाहरण आहे. मग निमॅटोडाचे कसे लक्षात ठेवायचे आपल्याला? निमूटपणे एक मस्तपैकी लायब्ररीमध्ये सकाळी तुम्ही अभ्यासाला चालले होते, पण तुमच्या आयुष्यात सुद्धा काही जंत असतात. ते जंत तिथं बाहेर उभा होते. त्यांनी काय केलं? तुम्हाला एक पिन केली. पिन काय केली? फॅन्ड्री पिक्चर मध्ये जसं जब्याला म्हणतात ना, ती पोरगी शालू तुझ्याकडे बघून हसली, तसं यांनी काहीतरी त्याला पिन केली की हा त्या लायब्ररीतल्या त्या कोपऱ्यात बसणारी मुलगी तुला बघत होती. बस भाऊचा कार्यक्रम झाला, वाचायचा कार्यक्रम झाला आणि त्याचा दिवसभर त्याच्यातच गेला. मग दुसऱ्या दिवशी त्याला मस्त धाडीला कट, हेअर कट, नवीन कपडे, शूज, कडक, आणि त्याची प्रिलियम फेल झाली. हा सगळा सीन कशाचा? निमॅटोडाचा. निमूटपणे चालला होता का नाही? मग काय पाठ केलेलं होतं आपण त्याचं? जंत. काय करायचं होतं त्याला? वाचायला चालला होता. वेचुरिया. कोण भेटले? हे त्यांनी काहीतरी विचारलं. आस्क एस्कॅरिस. काय म्हणाले? ती पुरीचा असं तसं तसं आहे आणि ती तुझ्याकडे पाहिली आणि याचा कार्यक्रम झाला. मग याचा कार्यक्रम झाला म्हणजे याला काय केली? ती पिन केली त्यांनी. गावाकडे म्हणतो ना आपण, काही जणांना पिना करायची सवय असते, याची त्याला त्याची त्याला, तशी याला पिन केली. पिन वर्म. आणि बरोबर अभ्यासाला चाललेल्या याला काय केलं? हुक लावलं आणि मागं ओढलं. हुक वर्म. आणि एवढं करून भाऊचं काय झालं? मग प्रिलियम फेल झाली, म्हणून फायलेरिया. आता इथं फायलेरिया आहे आणि संघ सिलेंट्राटामध्ये फायसेलिया किंवा फायझेलिया आहे. ते डिफरन्स आहे. ते आपण स्पेशल लेक्चर मध्ये असे काही सारखे वाटणारे नाव आहेत त्याच्यावरती आपण स्पेशल लेक्चर फोल्डर मध्ये छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट घेणार आहोत. फक्त इथं लक्षात ठेवा, जंत आपल्या आयुष्यात होते काही. वाचायला निघलेला गडी होता मस्तपैकी निमूटपणे. एस्कॅरिस त्याला आस्क केलं, इकडे विचारलं आणि पिन केली की असं असं हाय, तुझ्याकडे ती बघते. बरोबर त्याला वाचायला हुक लावलं आणि ते काय झालं? प्रिलियम फेल झालं. अशा प्रकारे जंत, वेचुरिया, एस्कॅरिस, पिनवर्म, हुकवर्म, फायलेरिया हे संघ निमॅटोडाची काय आहेत? उदाहरणं आहेत. पहा, 1-2 वेळेस रिपीट लेक्चर पहा. हे कायमचं पाठ होईल. पोस्ट घेतली तुम्ही तरी तुमचं कधीच विसरणार नाही. 100% तुम्हाला पोस्ट यावर्षी मिळवायची असेल तर तुम्हाला जीवाचं रान करा प्रिलियम पर्यंत. मेन्सला खूप वेळ आहे. खूप शांततेत तुम्हाला अभ्यास करता येईल. चला पुढचा संघ ॲनालिडा. मग संघ ॲनालिडाचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं मी पाठ करायला. गांडूळ. मधल्या काळात पहा काहीतरी फॅड निघलं होतं की गांडूळ विकल्यावर खूप जास्त पैसे मिळतात, जे की चुकीचं होतं. कारण कितीतरी झालं तरी गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हे काय विकणं वगैरे असं काही लक्षात नाही, म्हणजे चांगलं नाही, किंवा ते लक्षात पण नाही घ्यायचं. आपल्याला काय करायचंय? ॲनालिडा पाठ करायचा आहे. मग काय, पण आपल्याला ती ट्रिक साठी वापरायचंय की हा बाबा सांगतोय गांडूळ ने आणि रिच होय. गांडूळ ने आणि रिच होय म्हणजे गांडूळ ने म्हणजे नेरिस आणि रिच होय, रिच म्हणजे लिच. असं लक्षात ठेवा. ते काय रिच व्हायचं नाही, ते लिचडचं काम आहे, पण रिच होय असं त्याला म्हणायचे. मग संघ ॲनालिडाचं गांडूळ, नेरिस आणि लिच हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरं संघ ॲनालिडावरती आता प्रश्न कसे येत आहेत हे पण पाहणं गरजेचं आहे. पहा प्रश्न कसा विचारलेला आहे. पहा डायरेक्टली तुम्हाला विचारलंय, बाकी काही येऊ अगर नाही येऊ. तुम्हाला एवढं जरी लक्षात आलं की आयोगाने काय विचारले? लिच ना. मग लिच कुठं लावायचा आहे? ॲनालिडाला. क्लिअर? सुटतो प्रश्न. अशा प्रकारे तुम्हाला जास्त डोकं न लावता ट्रिक्स जर असेल तर डायरेक्ट प्रश्न सुटू शकतात. संघ ऑर्थोपोडा. आता हा संघ असा आहे की याच्याबद्दल मी जास्त तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगणार नाही, कारण सगळ्यांच्या समोरासमोर दिसणारे सगळे प्रकारचे कीटक संघ आर्थोपोडात येतात. आणि संघ आर्थोपोडा काय आहे? तर संघ आर्थोपोडा हा सगळ्यात मोठा संघ आहे. 1 नंबरचा आर्थोपोडा, 2 नंबरचा मोलुस्का. ज्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय संघ 2 नंबरचा कोणता मोठा? तुम्हाला वाटतं काहीतरी वेगळं विचारलंय, पहिला नाही विचारला. जुन्या मुलांना लगेच कळते की हा PYQ मधून विचारलंय. संघ आर्थोपोडा हा 1 नंबर सगळ्यात मोठा संघ आहे. आणि 2 नंबरचा संघ कोणता आहे? तर 2 नंबरचा मोलुस्का. याच्यावरती प्रश्न येतो. त्याच्यामुळे याला काही ट्रिक्सची गरज नाही. याच्यामध्ये सगळे कीटक झुरळ, विंचू असे वाटणारे, मधमाशी, फुलपाखरू सगळ्या प्रकारचे कीटक हे संघ आर्थोपोडामध्ये येतात. मग तरीही हे चित्र का आलो मी घेऊन? एक प्राणी असा आहे की जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एक आहे नाव
पेरिपॅटस. पेरिपॅटस वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पेरिपॅटस म्हणजे पॅटिस लक्षात ठेवा तुम्ही. पॅटिस कसं असतं, वरतून एक खालून एक पाव मध्ये चटणी, बरोबर. तसंच पेरिपॅटस काय आहे, आर्थ्रोपोडाच्या आधी कुठला संघ पाहिला आपण, संघ ॲनालिडा, बरोबर. मग संघ ॲनालिडा आणि संघ आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणून पेरिपॅटसला ओळखतात. कशाला, ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणून पेरिपॅटसला ओळखतात. हा दुवा म्हणून काम करतो. प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आपण जे फॉर्मॅट बघतो प्रश्न विचारण्याचे, एक असतो उदाहरण विचारतात, एक असतं गुणधर्म विचारतात, एक हायरार्ची टाइप मध्ये, एक उपप्रकारात उपप्रकार विचारतात, आणि एक असाही विचारला जातो की काही पर्टिक्युलर प्राण्यांना महत्व दिलं जातं. जसं सॅलॅमेंडरला मी पहिल्यापासून सांगत आलोय, मगरीला सांगत आलोय की त्यांच्यावरती फोकस केला जातो, बेडकाला सांगतोय त्याच्यावरती फोकस केला जातो. तसा कदाचित पेरिपॅटस हा खालीलपैकी कोणता प्राणी दुवा म्हणून किंवा कोणत्या दोन संघाला जोडणारा, तर ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा पेरिपॅटस हा प्राणी आहे, असा प्रश्न येऊ शकतो. मग आर्थ्रोपोडामध्ये कोण कोण येतं सांगितलं सगळं, झुरळ, विंचू, मधमाशी, फुलपाखरू, सगळ्या प्रकारचे कीटक. क्लिअर झालं. पुढचा संघ मोलुस्का. मोलुस्का मध्ये मऊ मऊ वाटणारी कोण, गोगलगाय. याला सुद्धा ट्रिक्स आपण देणार नाही, सगळ्याच्याला ट्रिक्सची गरज नाही, गरज जिथे आहे तिथंच द्यायची. गोगलगाय सोबत तुम्हाला शंख, शिंपला, पायला, ऑक्टोपस हे प्राणी डायरेक्ट लक्षात ठेवायचे, कारण हे सोपे येतं आणि आपल्याला हे माहिती येतं. मऊ मऊ असते सगळे, आणि याला मऊ मोलुस्का अशी ट्रिक सुद्धा लक्षात ठेवू शकता. पुढचा संघ आहे संघ इकायनोडर्माटा, आणि मी याच्यासाठी एक प्राणी लक्षात ठेवायला लावलं होतं. आपण शहरी नाहीत, आपण ग्रामीण येतं. विकायला म्हणायचं नाही, इकायला जायचंय, बाजारात इकायला जायचंय. इकायला कोण गेली, ताराबाई गेली. काय विकायला गेली, मासे. मग कुठला प्राणी सांगितला मी, तारा मासा, बरोबर, ज्याची सममिती असते आर्य. पण याच संघामध्ये गुणधर्म शिकवताना मी अजून एक सांगितलं की याच्यामध्ये कुठला प्राणी येतो, काय येतं, लक्षात आलंय तुमच्या, आर्य, गोलीय, आलं. मग आता दुसरं काय इथं ट्रिक्स करायची. बाकीचे कुठले, बुद्धिवंत लोकांसाठी लक्षात ठेवा, आपल्या सामान्यसाठी ट्रिक्स सांगतो. इकायनोडर्माटामध्ये तारा मासा, तारा म्हणजे काय, स्टार, म्हणून अजून एक प्राणी लक्षात ठेवा, ब्रिटल स्टार. अजून एक ठेवा, सी आर्चिन, सी लिली आणि सी कुकुंबर. आता तुम्ही म्हणताल हे लक्षात नाही राहणार, आणि हे कन्फ्युजन पण कुठं होईल, ज्या वेळेस मी तुम्हाला दोन प्रकारचे प्राणी शिकवले. सिलेंट्राटामध्ये काय शिकवले होते, एक एकटे राहणारे, एक समूहाने राहणारे. एकटे राहणारे मध्ये काय होतं, हायड्रा, आरे, ऑरेलिया, ऑबेलिया, आणि समूह राहणारे सी कोरल्स, सी ॲनिमोन, सी फॅन, सी पॅन. 4 शिकवले होते. मग इथं पण जोड्या लावाय, तुम्ही म्हणताल सीसी मध्ये आमचं कन्फ्युजन होईल, बरोबर. मग ते तिकडे तुम्हाला ट्रिक्सने लक्षात राहील, इथं पण ट्रिक्स करावी लागेल. ज्याच्या डायरेक्ट लक्षात राहील त्याने डायरेक्ट ठेवा. इकायनोडर्माटा, इकायला ताराबाई मासे चालली, ब्रिटल स्टार, तारावरून सी आर्चिन, सी लिली, सी कुकुंबर. सामान्यांसाठी ट्रिक्स तयार केली. काय, ताराबाई मासे विकायला बसलेली आहे, क्लिअर. त्याच्यावरून तारा म्हणजे ब्रिटल स्टार, क्लिअर. तिची ही मुलगी आहे, तिचं नाव आहे आर्ची, म्हणून तिला म्हणायचं सी आर्चिन. म्हणजे आर्चीला पहा, सी आर्चिन. आर्चीच्या हातात दिलेत आपण लिलीचे फुलं, म्हणून सी लिली, सी लिली. आणि आर्चीच्या डोक्याला लावलेलं आहे कुंकू, ते तुम्हाला दिसत नसेल स्पष्ट, पण लावलेलं आहे, सी कुकुंबर. आणि ही कोण आहे, ताराबाई, तारा मासा. आणि ह्या तारावरून कोण, ब्रिटल स्टार. झाले सगळे प्राणीपाठ, सगळे प्राणीपाठ झाले, क्लिअर. काय परत एकदा घेऊ, तारा मासा, तारावरून ब्रिटल स्टार, तिची पोरगी कोण, सी आर्चिन, तिच्या हातात काय आहे, लिलीची फुलं, सी लिली, आणि तिच्या डोक्याला आहे कुंकू, मग सी कुकुंबर. म्हणजे सी म्हणजे काय, पहा, आर्चीला पहा, तिच्या हातातले फुलं पहा, आणि तिच्या डोक्याचं कुंकू पहा, म्हणजे ती काय, मॅरिड आहे. असं काही नाही,
नाहीतर तुम्हाला वाटेल की तर काही नाही, ट्रिक्स आहे, जशी लक्षात ठेवायची तशी ठेवा. आपण जेवढं सोपं करून देण्याचा प्रयत्न केलाय तसं तुम्ही पाहू शकता. क्लिअर. हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटाचे दोन प्राणी येतात, ते कायम लक्षात ठेवायचे, सॅकोग्लासस आणि बेलॅनोग्लासस. सॅकोग्लासस आणि बेलॅनोग्लासस क्लिअर लक्षात ठेवायचे. हा याच्यानंतर काय होतं, हे नॉन कॉर्डेटा प्राणी इथपर्यंत 9वा संघ आहे. हा 9वे पोरं संपले आपल्या तुकडीतले. लगेच पुढची तुकडी कोणती होती, ब म्हणजे समपृष्ठरज्जू म्हणजेच कॉर्डेटा म्हणजेच व्हर्टिब्रेट्स. क्लिअर झाले. 9 संघाचे 9 प्राणी पाठ. एकदा परत रिव्हिजन घ्यायची का, फक्त ट्रिक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुरी फिरवणारं पोरग काय म्हणलं होतं, यू सायको, पुरगी म्हणली होती यू सायको, यू प्लेक्टेला, यू स्पॉन्जिया, सायकॉन. आपला सायकॉन लक्षात ठेवायचा, एक तर लक्षातच असला पाहिजे, त्याच्यावरून बरोबर सगळं आठवतं. सिलेंट्राटा म्हणजे न घाबरणारी पोरगी भेटली, त्याला वाटलं मस्तपैकी हाय करू, किंवा गॅसमध्ये सुद्धा कुठला सिलेंडर, हायड्रा सांगितला होता आणि काय म्हटला, आरे. ती लगेच म्हणली आबे जा. बरोबर. मग एकटी राहणारी ऑरेलिया, ऑबेलिया. पुढे जाऊन प्रश्न ऑरेलियन ऑबेलियावरती सुद्धा विचारलाय, लार्वे स्टेज ऑफ ऑरेलिया. बरोबर. ते उपप्रकारातलं उपप्रकार, ते आपल्या 4थ्या मॉड्यूल मध्ये येईल. इथं लक्षात ठेवा की निडारियामध्ये हायड्रा, ऑरेलिया, ऑबेलिया, आणि दुसरं कुठलं, त्यांच्या डोक्यावरती फॅन होता, त्याच्या हातात पेन होता, सी पॅन, सी फॅन, सी एनिमोन, सी कोरल्स. क्लिअर. प्लॅटी हेल्मेंथिस. प्लॅटीवरून काय लक्षात ठेवता, प्लॅनेरिया. प्लॅन कुणी केलता, डॉगने केलता. डॉगवर काय केलता, लिव्हर फोडून रक्त प्यायचं होतं, लिव्हर फ्लूक, ब्लड फ्लूक. तो काय म्हणला, मला नाही तुझ्या नादी लागायचं, मी चाललो, बाय बाय, बाय पॅलेडियम. बरोबर. निमॅटोडा. ॲस्केली हेल्मेंथिस. मस्तपैकी निमुटपणे चाललेला पोरगा कुठे चालला होता, लायब्ररीत. पण आपल्या आयुष्यात बरेच असे जंत असतात आणि ते काय करतात, आस करतात, म्हणजे आपल्याला विचारतात. काय विचारलं त्यांनी, काय सांगितलं, पिन केली, पिनवर्म. हुक लावलं, हुकवर्म. तुमच्या अभ्यासात हुक लावलं, पिन केलं आणि तुम्ही काय झाले, प्रिलियम फेल झाले, फायलेरिया. क्लिअर. चालले कुठं होते, वाचायला, वेचुरिया. ॲनालिडामध्ये गांडू सांगितलं, गांडूळ ने आणि श्रीमंत. होय, गांडूळ ने म्हणजे नेरिस आणि रिच म्हणजेच लिच. अशी ट्रिक्स. आर्थोपोडामध्ये सगळ्या प्रकारचे कीटक, झुरळ, त्यानंतर मधमाशी, त्यानंतर विंचू, त्यानंतर फुलपाखरू सगळे. आणि कीटक लक्षात ठेवा, मोलुस्कामध्ये सगळे मऊ मऊ, गोगलगाय, बाकीचे सगळे सांगितले तुम्हाला. इकायनोडर्माटा. इकायला कोण चालली होती, ताराबाई मासे विकायला चालली होती, तारा मासा. बाकी मग ताराबाई मासा, तारावरून ब्रिटल स्टार, तिच्या पुरीचं नाव सी आर्चिन, तिच्या हातात सी लिली आणि तिच्या डोक्याला सी कुकुंबर. हेमिकॉर्डेटा, सॅकोग्लासेस आणि बेलॅनोग्लासस. झाले, सगळेच्या सगळे प्राणी पाठ झाले. परत हे कधीच विसरायला नको. नेक्स्ट कॉर्डेटा संघ लागला. तुकडी झाली. असमपृष्ठरज्जू त्याचे 9 संघ झाले. समपृष्ठरज्जू त्याचे 5 संघ. आणि ते काय आपल्याला पहा प्रश्न, बऱ्याच वेळेस व्हर्टिब्रेट्स वरती मी तुम्हाला ओरडून सांगत होतो की पहा काय सांगायचो, इथं रेप्टाइल्स मध्ये आणि अँफिबियन्स मध्ये इथं मी लिहून द्यायचो तुम्हाला सॅलॅमेंडर. हे लक्षात ठेवा, इथंच येतंय ते वाटतं सरपटणाऱ्यासारखं, पण अँफिबियन्स म्हणजे उभयचर मध्ये येतंय, रेप्टाइल्स मध्ये सरपटणाऱ्यामध्ये ते येत नाही. किंवा मगरीचं सांगायचो, मगर आहे सरपटणारी पण मगरेच्या हृदयाला आहेत 4 कप्पे. असंच तुम्हाला मी अपवादाच्या गोष्टी सांगायचो. का सांगायचो, प्रश्न येतात पहा. खालीलपैकी कोणत्या समूहाने प्रथम जमिनीवरती येण्याचा अवलंब केला. मी तुम्हाला सांगितलं पाण्यातून जमिनीवर यायचा, त्याला काय जमत नव्हतं, परत पाण्यात जायचा, परत जमिनीवर यायचा. कोणते प्राणी होते असे, उभयचर म्हणजे अँफिबियन्स. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक म्हणजे उत्तराचा 4 नंबर, फक्त ब. इथं सुद्धा चुकतं, 2 वरती टिक करतात आणि लगेच 2 ला क्लिक करून इकडे पण पाहत नाही. 2 उभयचर आणि बी ला गोळा मारतात आणि घरी आल्यावरती 2 मार्क चुकतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी समूहाने सरपटणारा प्राणी वर्गात मोडतो. सरपटणारे कोणते येतं असं विचारलंय तुम्हाला. मी सॅलॅमेंडर एवढं का ओढून सांगितलं, 4 मध्ये काढून टाका. 2 इकडे सॅलॅमेंडर दिलेला आहे, सी आणि डी, सी डी निघलं एकच फक्त. पर्याय क्रमांक 1, पाल, साप, बेडूक आणि लोरिस. मग लोरिस तुम्हाला माहिती आहे, असलं काय आणि नसलं काय त्याने फरक पडत
नाही, किंवा घडियाल कॅमेन टॉयटस, प्राणी कितीतरी अवघड येणार आहेत, 100% अवघड येणार आहेत. मग सगळेच आपल्याला करायचेत का? नाही, आपलं नॉलेज जे आहे त्याच्या वापरायचंय. आपलं नॉलेज काय होतं? सॅलमँडर सरपटणारा नाही, उभयचर आहे, एम्फिबियन्स आहे. मग आपण सी आणि डी मधले सी आणि डी वाले पर्याय कट केले, 3 पर्याय कट झाले, उत्तर एकच मिळालं. योग्य जोड्या लावा. पहा, मी सांगतो की माणसापर्यंत एक प्रकार आणि तिथून पुढे माणूस खवळलेला असतो, उष्ण रक्त होतं, पक्षाचं उष्ण, तिथपर्यंत 3 कप्पे, तिथून पुढे 4 कप्पे, असं आपण मागच्या मॉड्यूल 2 मध्ये शिकलो. त्याचा उपयोग होतो. सॅलमँडर म्हटलं की शीतरक्तीय प्राणी, अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायला फायदा होतो. चला, आपल्याला आता ह्या 5 वेळचे उदाहरणं पाहिजेत आणि हे सोपे येतं, याला कसली ट्रिक्स वगैरे काही गरज नाही, फक्त लक्षात हा क्रम ठेवायचा आहे. मासे जमिनीवर येण्याचा प्रयत्न केला, सरपटायला लागले, चालायला लागले, उडायला लागले. क्लिअर? फिश, फिश मध्ये कोणते येतं मग? इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, रोहू, कटला, बांगडा, सी हॉर्स, सगळ्या प्रकारचे मासे. फक्त माशांमध्ये काही मासा नाव, आता तारा मासा, मग तो मासा आहे का? नाही, तो काय आहे? पाहिला आपण, इकायनोडर्माटा संघामधला मासा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे, रोहू, कटला. आता याच्यावरती अजून आतमध्ये उपप्रकारावरती प्रश्न विचारला होता. याच्या उपप्रकारावरती, याचा उपप्रकार काय आहे? क्वांटिथाईस आणि ऍक्टिथाईस, आणि ते कुठं पाहणार आहे आपण? मॉडेल नंबर 4 मध्ये, कारण आपलं 4थं मॉड्यूल बाकी आहे अजून. क्लिअर? फिश झाले. एम्फिबियन्स, उभयचर कोणते येतं? बेडूक सगळ्यांना माहिती आहे. सॅलमँडर पहा, दिसतो सरपटणाऱ्या मगरीसारखा, पण तो आहे उभयचर. टोड लक्षात आलं. मग एम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी हे येतं, जे खाली पाण्यात पण राहतात आणि वरती पण. रेप्टाइल्स, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे, सरपटणाऱ्यामध्ये तुतारा, क्रोकोडाईल, वॉल विझार्ड, हे एवढे प्राणी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे सरडा वगैरे. मॅमल्स म्हणजे प्लॅटिपस, एकिडना, कांगारू आणि माणूस आणि डायडेल्फिस. म्हणजे तुम्हाला माणूस लक्षात ठेवलं तरी कळेल की मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी, आणि सस्तनी प्राण्यामध्ये आपण येतो. याचे उपप्रकार आणि या मॅमल्स वरती खूप सारे प्रश्न उपप्रकारावरती सुद्धा विचारलेले आहेत. बर्ड्स, बर्ड्स मध्ये शहामृग आणि स्विफ्ट, सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी काय? स्विफ्ट, पक्षी स्विफ्ट. अशा प्रकारे हे 5 संघ आणि या 5 संघाचे उदाहरणं, तुम्हाला कुठलीही ट्रिक्स किंवा कायची गरज नाही, तुम्हाला लगेच पाहता क्षणी ते ओळखता येतात. परंतु संघ पहिले वाले जर पाहिले आपण, तर याच्यासाठी ट्रिक्स लागते, म्हणजे लागतेच, कारण या ट्रिक्स वरूनच तुम्हाला काय होतं? सोडवता येतं. ह्या ट्रिक्स वरून एवढे प्राणी जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा प्राणी वर्गीकरणाचा कसलाच प्रश्न चुकायला नाही पाहिजे, कारण आपण तशाच पद्धतीने मॉड्यूल टू मॉड्यूल जात आहोत. चला, मग जर तुम्हाला हे अगदी चांगलं वाटत असेल तर 100% तुमच्या मित्रमैत्रिणींना आपली बॅच शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण एकच आहे की प्राणी वर्गीकरण खूप जास्त महत्त्वाचं परीक्षेला आहे आणि ते लक्षात राहत नाही. म्हणून आपण एवढा अट्टहास केला, एवढ्या इमेज बनवल्या, त्या जशा आपल्याला पाहिजेत तशा करून घेतल्या, चेंजेस करून करून आपल्याला जितकं सोयीस्कर लक्षात राहील तितक्या केल्या. त्या इमेज तुम्ही 1-2 वेळा जरी हे लेक्चर पाहिलं, त्याच्यासाठी अनलिमिटेड व्ह्यू दिलेले येतं, तरीही तुम्हाला काय होईल? हा प्रश्न कधीच चुकणार नाही. कारण पहिल्या 2 मॉड्यूल मध्ये तर क्लिअर झालं होतं, फक्त उदाहरणं लक्षात ठेवलं. आता नावच अवघड येतं, त्याला आपण काही करू शकत नाही की बाबा मी माझं काहीतरी सोपं सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ते शब्द लक्षातच ठेवावं लागणार येतं, आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कन्फ्युजन कुठं होतंय? 9 संघात कळत नाही. मी तुम्हाला अचानक जर आता म्हटलं ना की सी आर्चिन, मग तुम्ही म्हणता सी आर्चिन तर 2-3 ठिकाणी वाचले, नक्की कुठे? पण ती ताराबाई विकायला बसली, तिच्या बाजूला आर्ची तिची मुलगी उभा आहे, लगेच क्लिअर होईल. म्हणून हा एवढा अट्टहास केलेला आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येतेच थांबूया. धन्यवाद.